तर इकडे ठाकरे गट आणि शरद पवार गटाची लोकसभेची यादी उद्या येणार आहे। त्याआधी महाविकास आघाडीनं वंचितला नवी ऑफर दिली आहे। 5 जागांची ऑफर वंचितकडनं देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मी त्यांना दिला की आम्ही त्यांना 4 जागा देऊ शकतो, म्हणजे एकत्र देऊ शकतो, म्हणजे आपण लढू शकतो एकत्र। त्याच्यामध्ये अर्थात अकोला सुद्धा आहे, आणि इतर 3 जागा आहेत। आता आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्या बोलण्यातून की त्यांना 4 जागांचा प्रस्ताव मान्य नाही, की बाळासाहेब आंबेडकरांशी आम्ही पुन्हा सगळे मिळून चर्चा करू आणि निश्चित सकारात्मक मार्ग काढू। 5 जागा दिल्या तर बघा, आमची चर्चेची तयारी आहे, कारण वंचित आघाडी आमच्याबरोबर असावी आणि असायला पाहिजे ही भूमिका जशी आमची आहे तशी महाविकास आघाडीबरोबर आपण राहायला हवं ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा आहे। महाविकास आघाडी आणि वंचितच्या गुटातून जे समोर येतंय त्यानुसार मवियाचा प्रस्ताव 5 जागांचा आहे आणि वंचितची मागणी आहे 6 जागांची। वंचितकडून प्रस्ताव आल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मान्य करतात आणि त्यासाठी काँग्रेस तयार असून ठाकरे आणि पवारांनीही सकारात्मक निर्णय घ्यावा असं पटोले म्हणाले। प्रकाश आंबेडकरजींचाही आम्ही प्रस्ताव आमच्या महाविकास आघाडीकडे मांडलेला आहे। त्यांचा जो प्रस्ताव आहे ते कसं पूर्ण करायचं त्याच्यासाठी आम्ही एक पाऊल काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळे पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी प्रकाश आंबेडकरांचा जो प्रस्ताव आहे मान्य करावा असं आमचं मत आहे। इकडे अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीनंतर त्यांनी एक व्हिडिओद्वारे कार्यकर्त्यांना आपण भूमिका घेणार असून पाठीशी राहा असं आवाहन केलं। त्याचवेळी चळवळीलाच लाचार केलं जात असून लाचारी पत्करणार नाही हेही आंबेडकर म्हणाले। युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हेवेदावे हे आम्ही येऊ दिले नाही, पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे। तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांचा 100% पाठिंबा आहे असं मी आपल्या सगळ्यांकडून गृहीत धरतो। आतापर्यंत महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका झाल्या। 2 बैठकांमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर हजर राहिले, मात्र तोडगा काही निघालेला नाही। त्यातच आता शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते शिरसाटांनी आंबेडकरांना महायुतीत येण्याची ऑफर दिली। आम्हाला फायदा तर होईलच, याच्याबद्दल दुमत नाहीये, परंतु महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त फटका बसेल एवढं मात्र निश्चित आहे। आणि आम्ही आजही सांगतो, प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर एखादा चांगला प्रस्ताव दिला तर महायुती सुद्धा त्याला ऍक्सेप्ट करेल। प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव चांगला असेल तर महायुती स्वीकारेल असं शिरसाट म्हणाले। आता बुधवारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं चित्रही स्पष्ट होणार आहे, त्यामुळे पुढचे काही तास महाविकास आघाडी आणि वंचितसाठी महत्त्वाचे आहे, कारण महाविकास आघाडी सोबत राहणार की नाही यावरून प्रकाश आंबेडकरही भूमिका स्पष्ट करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।